आता सविस्तर बातम्या। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नुकतीच संपन्न झाली आहे। निकालापूर्वी मात्र सट्टा बाजार गरम झाला आहे। सट्टा हा अंदाज बांधणारा खेळ आहे। यामध्ये नशिबाच्या आणि विश्लेषणाच्या जोरावर अनेक जण लाखोंचा जुगार खेळतात। या खेळात रात्रीतून अनेक जण मालामाल होतात, तर अनेक जण कंगाल देखील होतात। मतदान केंद्रनिहाय मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर विश्लेषण बहादरांवर सट्टा बाजाराचे अर्थकारण बदलले आहे। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या नावावर बुकिंगकडे अनेकांनी पैसे लावले आहेत। तिन्ही उमेदवारांना पसंती असल्यामुळे प्रत्येकाच्या नावावर सट्टा लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे। 4 जूनपर्यंत सट्टा बाजार आणखी गरम होण्याची चर्चा वर्तविली जात आहे। सट्टा बाजार हा क्रिकेट, हॉर्स रेसिंग यासह निवडणुका यांच्या भविष्याबाबत अंदाज बांधणारा खेळ आहे। सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाली आहेत। आता फक्त निकालाची वाट सामान्य लोक बघत आहेत असे नसून सट्टा बाजारामध्ये सट्टा खेळणारी व्यक्तीही उत्साहाने आपला खिसा खाली करत आपलेही भविष्य उज्ज्वल करीत बघत आहे। आपल्या जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडी पक्षाचे चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती सट्टा बाजार तेजीत आला आहे। मतदान केंद्रनिहाय मतांची आकडेवारी विश्लेषक आपल्या परीने समोर आणत असल्यामुळे सट्टा बाजाराचे अर्थकारण बदलत आहे। धनुष्यबाण, मशाल आणि पतंग तिन्ही उमेदवारांना पसंती असल्याने प्रत्येकाच्या नावावर सट्टा लावणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे। 1000 रुपये गुंतवल्यास 1000 रुपये अधिकचे मिळतील असा भाव असल्याची चर्चा देखील ऐकावयास मिळत आहे।